मुंबईच्या महापौर पदाबाबत भाजप तडजोड करणार नाही। मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी मित्रपक्षांनी स्पष्टपणे भूमिका कळवल्याची माहिती। मुंबई पालिका महापौर पद निवडणुकीसाठी भाजपकडूनही खबरदारी घेण्यास सुरुवात। पुढील 10 दिवस मुंबई सोडून बाहेर न जाण्याच्या सूचना दिल्याची माहिती। शिवसेना उबाटाचे 2 नगरसेवक शिवसेना शिंदे पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती। तर शिवसेना उबाटानं नगरसेवकांना बजावली नोटीस। मुंबईच्या महापौर पदावरून कोणतेही मतभेद नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। आम्ही कुठलंही हॉटेल पॉलिटिक्स करत नाही। विरोधकांना भीती वाटत असल्यानं टीका। न्यूज 18 मराठीशी बोलताना एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली पालघरमधून निघाला शेतकऱ्यांचा लॉंग मार्च। हजारो शेतकरी लॉंग मार्चमध्ये सहभागी। आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार। 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांचा 27 जानेवारीला देशव्यापी संप। शनिवारपासून सलग 4 दिवस बँका बंद असल्यानं होणार ग्राहकांचे हाल। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड। आज सकाळी नितीन नबीन यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार। मोदींच्या उपस्थितीमध्ये नबीन यांचं होणार भव्य स्वागत। मुंबईतल्या जुहू परिसरात अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा अपघात। ताफ्यातील वाहन आणि रिक्षावर भरधाव वेगानं जाणारी कार आदळली। अपघातामध्ये रिक्षा चालक जखमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवल्यानंतर आता इतर राजकीय पक्षांनीही खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे। भाजपनं आपल्या नगरसेवकांना मुंबई बाहेर जाण्यास मज्जाव केलाय अशी माहिती समोर येते। भाजपनं त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी महत्त्वाचे फरमान काढल्याचीही माहिती पुढे आली आहे। सगळ्या नगरसेवकांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील 10 दिवस मुंबई सोडू नका अशा सूचना भाजपच्या नेतृत्वानं दिल्याचं समजते। आपत्कालीन परिस्थितीत शहर सोडायची गरज भासल्यास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्याबद्दल आधीच कल्पना द्या अशीही सूचना करण्यात आल्याची माहिती मिळते। आता या सगळ्या दरम्यान महानगरपालिकेत भाजप शिवसेना महायुतीचा महापौर बसेल एवढे संख्याबळ महायुतीकडे असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले। त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत फाटाफूट होणार की काय अशी चर्चा रंगली आहे। याविषयी अधिक माहिती आपल्याला देत आहेत आपले प्रतिनिधी राहुल जोरी। राहुल, भाजपच्या कार्यकर्त्यांनी फरमान काढलंय, काय अधिकची माहिती आहे? अगदी खरं तर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्याकडून हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाली त्यासोबतच इतर पक्षांनी देखील आपापल्या नगरसेवकांना ज्यापर्यंत खबरदारीचे उपाय म्हणून एकत्रितरित्या ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच अनुषंगानं भाजपच्या नगरसेवकांनी देखील मुंबई बाहेर पडू नये असे संकेत जे आहेत ते भाजपच्या नेतृत्वानं या सर्व नगरसेवकांना दिलेले आहेत। एकंदरीत बघितलं तर भाजपला कोणत्याही फुटीची भीती नाही, पण तरी देखील जर महापौर पदाच्या निवडीची ज्यावेळी शक्यता असेल, ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी मात्र शहरात या सगळ्यांनी थांबावं, शहरात या सगळ्यांनी एकत्रितरित्या राहावं अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या भाजपच्या नेतृत्वांनी नगरसेवकांना दिलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत भाजपकडून कोणत्याही फुटीची पद्धत ही आतापर्यंत शक्यता झाली नाही। एकंदरीत बघितलं तर 2.5 वर्षाच्या कालखंडात ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी देखील भाजपचे सर्व आमदार हे एक हाती एक गठ्ठा एकत्रित राहिले। मात्र तरी देखील जर महापौर पदासाठी कोणत्याही पद्धतीची ऐनवेळी गरज पडत असेल तर मात्र कोणतीही शक्यता इतर ठिकाणी वर्तवण्यात येऊ नये आणि त्यामुळे कुठली चूक होऊ नये यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी शहरात थांबावं
ही निर्देश देण्यात आलेले आहेत. नक्कीच राहुल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या दावोस दौऱ्यावर आहेत. दावोस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी महाराष्ट्रात भरीव गुंतवणूक आणणार असल्याची माहिती दिली आहे. जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला गुंतवणूकदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर मागच्या वर्षी महाराष्ट्रात 16 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार दावोसमध्ये झाले होते. यंदा त्याहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. दावोसमध्ये महाराष्ट्राचा अतिशय चांगला प्रेझेन्स आहे. महाराष्ट्र पॅव्हिलियन आपण बघू शकतो की सर्वात जास्त गर्दी महाराष्ट्र पॅव्हिलियनला आहे आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे करार आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. आजही काही चांगले करार झाले आहेत. जवळपास 10 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये महाराष्ट्र करार करतो आहे आणि मी असं म्हणू शकेल की मागच्या वेळी आम्ही 16 लाख कोटी रुपयाचे करार या ठिकाणी केले होते. यावेळेस तो रेकॉर्ड देखील आम्हाला मोडायचा आहे. आणि सांगताना मी हे देखील सांगू इच्छितो की मागच्या वेळेस जे करार केले त्या करारापैकी 75 ते 80% करार हे ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये आम्ही त्या ठिकाणी परिवर्तित करू शकलो. मला असं वाटतं की डावोसमध्ये निश्चितपणे महाराष्ट्राचं अस्तित्व हे मोठ्या प्रमाणात लोकांना जाणवत आहे. दरम्यान दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी न्यूज 18 मराठीनं संवाद साधला. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार चालवणं हे मोठ्या जबाबदारीचं काम असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईच्या महापौर पदावरून कोणतेही मतभेद नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. महापौर पदावरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी आपलं नवनिर्वाचित नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे या चर्चेला उधाण आलं होतं. पण आता त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देत चर्चेला पूर्णविराम दिलाय. ट्रिपल इंजिन म्हणजे ट्रिपल रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्यामुळे जिंकण्याचा आनंद आम्हाला आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त जी काही जबाबदारी आहे त्या जबाबदारीची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि महापौर कोण होईल आणि ते कसं होईल आणि कधी होईल या सगळ्या संदर्भात कुठलंही कॉन्फ्लिक्ट नाही आहे. आम्ही नीट ते सगळं करू. पुढची बातमी पाहूया. मुंबईसह इतर महानगरपालिकेत महापौर पदाबाबत महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. ठाण्यात भाजपला महापौर पद मिळावं अशी मागणी केली जाते. ठाण्यात भाजपला 2 वर्ष महापौर पद हवंय, नाहीतर विरोधी बाकावर बसू असा इशारा आमदार निरंजन डावखरे यांनी दिलाय. ठाण्यात शिवसेनेनं 75 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपनं 28 जागा जिंकल्यात. त्यामुळे ठाण्यातही महापौर पदासाठी फोडाफोडी होण्याची शक्यता आहे. आम्ही जो निर्धारनाम्यामध्ये लोकांना शब्द दिलेले आहेत ते शब्द पाळण्याच्या दृष्टिकोनाने आम्हाला योग्य पद्धतीचा रोल हा महानगरपालिकेमध्ये भेटला पाहिजे. आणि जर नसेल तर जे रोल आम्हाला ठाणेकरांना आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी घ्यावा लागेल तो आम्ही निश्चितपणे घेऊ. नाही, याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये ठाणेकर जे आहेत, ठाणेकरांच्या हितासाठी ज्या कुठल्या भूमिकेमध्ये आम्हाला जावं लागलं आम्ही त्याची पूर्ण तयारी ठेवलेली आहे. आणि मुळात नगरसेवकांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो त्यावेळेस कुठलीही गोष्ट करायला आहे ना त्याला एक साधारणपणे 1 वर्ष तर सगळं समजून घ्यायला लागतं. आणि त्याच्यामुळे 2 वर्ष तरी किमान हा 2.5 वर्षाचा कार्यकाळ त्या व्यक्तीला असलाच पाहिजे जो तो व्यक्ती त्या पदावरती बसलेला आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीची अपेक्षा ही निश्चितपणे आहे. ठाण्यामधल्या बाबतीमध्ये निरंजन डावखरे स्पष्टपणे ठाण्याच्या म्हटले. बाबतीत निरंजन डावखरेंनी प्रतिक्रिया दिली हे तुमच्याकडनं मला आता समजतंय. त्यांनी मागणी केलेली आहे. देणं ना देणं हे वरिष्ठ नेते निर्णय घेतील.